तुम्ही पण वाहिलेल्या देवाची फुलं टाकून देता का? तर नका टाकून देऊ, कारण त्यापासून आपल्याला सुगंधित धूप बनवायचं आहे घरच्या घरी। तर मी इथे 2-3 दिवसासाठी याची फुलं जमा करून ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे ते फुलं करायचे आहेत आणि साठवून ठेवायचे आहेत। त्यानंतर आता बघा पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे बाहेर सुकणार तर नाही आहे, त्यामुळे मी ते कढईत आपल्याला सगळे फुलं घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण गुलाबाची फुलं, झेंडूची फुलं अशा प्रकारचे फुलं घेऊन आपण त्याच्यात व्यवस्थित भाजणार आहोत। अशा प्रकारे भाजायचे, कडक होतील एवढ्या प्रमाणात भाजायचे। त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरला काढायचं आहे, मिक्सरला एकदम बारीक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कापूर त्यात टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे लवंग, तमालपत्र पण टाकू शकतो। त्यानंतर चंदन टाकलेलं आहे। तर चंदन ह्याच्यासाठी की सुगंधित वास येते। आणि त्यानंतर तूप टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला धूप टाईप अशी स्टिक बनवायची आहे। तुम्ही स्टिक बनवू शकतो किंवा असं पण बनवू शकतो। बघा इतकी सुंदर असा वास येतो घरामध्ये आणि अशी छानशी धूप घरच्या घरी बनवता येते। जर आपल्याला वापरलेले फुलं आपण अशा प्रकारे धूप बनवू शकतो। चला तर मग सबस्क्राईब नक्कीच करा।